नमस्कार मंडळी, नोकरी ऑनलाईन केंद्र या यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे. मित्रांनो, BE BTech ॲडमिशन प्रोसेस 2024 ऑनलाईन फॉर्म प्रोसेस चालू झालेली आहे. यामध्ये तुम्हाला BE BTechसाठी स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट ह्या वेबसाईटवर तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे. त्याचबरोबर जी काही एंट्रन्स असते त्यानुसार या ठिकाणी तुमचं सिलेक्शन प्रोसेस होणार आहे. आपण आजच्या व्हिडिओमध्ये हा फॉर्म कसा भरायचा याची A to Z माहिती पाहणार आहोत. जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. मित्रांनो, आपण चढा सुरू करू. ओके, तर मित्रांनो, स्टेट कॉमन एंट्रन्स यांच्यामार्फत या ठिकाणी ऑनलाईन फॉर्म प्रोसेस चालवले आहे. यामध्ये मित्रांनो पहिल्यांदा रजिस्ट्रेशन ऑप्शन क्लिक करायचं आहे. न्यू रजिस्ट्रेशन असल्यास या ठिकाणी पहिल्यांदा तुम्हाला या ठिकाणी न्यू रजिस्टर ऑप्शन क्लिक करायचं किंवा पहिल्यांदा असेल तर ऑलरेडी रजिस्टर ऑप्शन क्लिक करायचं. न्यू रजिस्टर ऑप्शन क्लिक केल्यानंतर तुम्हाला पहिल्यांदा PCMची जी CET दिली आहे का ती या ठिकाणी विचारणार आहेत. जर असल्यास येस करा किंवा नसल्यास नो करायचे. यामध्ये येस केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ॲप्लिकेशन नंबर, रोल नंबर आणि बर्थ डेट टाकून या ठिकाणी चेक CET डेटवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला अशा पद्धतीने या ठिकाणी जी काही CETची मार्क्स असतात या ठिकाणी तुम्हाला मार्क्स CETची दिसणार आहेत. त्याचबरोबर PCB दिले असेल ते येस करा आणि त्याचा सुद्धा तपशील लिहायचा आहे. त्याच्यामुळे सेव्ह अँड नेक्स्ट करून या ठिकाणी तुम्हाला उमेदवाराचे नाव, वडिलांचे नाव, आईचे नाव या ठिकाणी लिहायचं आहे. जेंडर जे आहे ते या ठिकाणी लिहायचं आहे. त्याचबरोबर बर्थ डेट लिहायची आहे आणि रिजन धर्म कोणता आहे तो लिहायचा आहे. तुमचा प्रदेश रूरल अर्बन लिहायचा आहे. इन्कम लिहायचं आहे. त्याचबरोबर तुमचं लँग्वेज लिहायचे आहे. त्याचबरोबर कम्युनिकेशन ॲड्रेस लिहायचा आहे. तुमचं स्टेट कोणतं होतं ते ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे. त्याचबरोबर जिल्हा लिहायचा आहे. त्याचबरोबर तालुका लिहायचा आहे आणि गाव कोणतं होतं लिहायचं आहे. पिनकोड लिहायचा आहे आणि मोबाईल नंबर या ठिकाणी तुम्हाला लिहायचा आहे. मेल ID लिहायचा आहे. एक पासवर्ड या ठिकाणी क्रिएट करायचा आहे ज्यामध्ये लोअर, अप्पर आणि कॅरेक्टर असणार आहे. पासवर्ड क्रिएट करून सेव्ह अँड प्रोसीड क्लिक करायचं. सेव्ह अँड प्रोसीड केल्यानंतर जो रजिस्टर नंबर असणार आहे त्याच्यावर OTP येणार आहेत आणि जो OTP टाकून या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी रजिस्ट्रेशन सक्सेसफुली करू शकणार आहात. ओके, तर अशा पद्धतीने रजिस्ट्रेशन नंबर या ठिकाणी तुम्हाला दिसेल. या ठिकाणी रजिस्टर नंबर या ठिकाणी कॉपी करा किंवा या ठिकाणी तुम्हाला रजिस्टर नंबर मोबाईलवरती मिळून जाणार आहे. ओके, रजिस्टर नंबर मिळाल्यानंतर तुम्हाला पुढची प्रोसेस असतात. या ठिकाणी पुन्हा लॉग इन करायचं आहे. जो लॉग इन ID होता तो लॉग इन ID पासवर्ड टाकून कॅप्चा टाकून साइन इन करायचं आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला 2 सिक्युरिटी असतात, फिजिकल सिक्युरिटी किंवा सिक्युरिटी असे 2 सिक्युरिटी असतात. यामध्ये 2पैकी एका सिक्युरिटीसाठी तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. मी या ठिकाणी सिक्युरिटी दिलेले आहेत. यामध्ये तुम्हाला काही स्टेप्स या ठिकाणी कंप्लीट करायचे आहेत. यामध्ये एज्युकेशन, JEE नीटचा फोटो या ठिकाणी डॉक्युमेंट आणि पेमेंटसुद्धा या ठिकाणी तुम्हाला करायचं आहे. यामध्ये पहिल्यांदा जर बघितलं मित्रांनो तुम्हाला टाईप A विचारला आहे. जर तुम्ही महाराष्ट्र नसाल तर टाईप A असणार आहे. त्यावर टाईप A सिलेक्ट करून सेव्ह अँड प्रोसीड ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचे आहे. सेव्ह अँड प्रोसीड क्लिक केल्यानंतर तुम्हाला टाईप A SSC कोणता जिल्हा होता तो सिलेक्ट करायचा आणि HSCला कोणता जिल्हा होता तो सुद्धा या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. त्याचबरोबर 12वी कोणत्या डिप्लोमा असेल तर डिप्लोमा कोणत्या जिल्ह्यातून झाले असेल त्याचा तपशीलसुद्धा या ठिकाणी तुम्हाला लिहायचा आहे. त्याचबरोबर होम युनिव्हर्सिटी येणार आहेत आणि कॅटेगरी कोणते आहेत हे कॅटेगरी तुमची या ठिकाणी लिहायचे आहेत. ओपन, OBC, EWS, SC, ST जी कॅटेगरी असेल ते लिहायचं आहे. मी जी OBC आहे, ज्या विद्यार्थी आहेत ते सिलेक्ट करत आहेत आणि त्याची जी जात आहेत ते सुद्धा या ठिकाणी सिलेक्ट करत आहे. ओके, जात सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी तुमचं वैधता आहे येस करा. त्याचबरोबर नॉन क्रिमिनल जर असेल तर येस करा, नसेल तर तुमचं ॲडमिशन जे ओपनमध्ये वर्क होणार आहे. त्याचबरोबर पुढची स्टेप आहे सोशल रिझर्वेशन डिटेल्स. यामध्ये तुम्ही अपंग असल्यास येस करा, डिफेन्समध्ये असल्यास येस किंवा नो करा. TFWS मधून ॲडमिशन पाहिजे असेल, जर मेरिटमध्ये असेल तर येस किंवा नो करायचे आहे. यामध्ये तुम्हाला तुमच्या मार्कनुसार या ठिकाणी TFWS कॉलेज मिळणार आहे. त्याचबरोबर अनाथ असल्यास त्याचं येस किंवा नो करायचं आहे. त्याचबरोबर अल्पसंख्याक असल्यास त्याचा येस किंवा नो करायचं आहे आणि नेक्स्ट ऑप्शन क्लिक करायचं. यामध्ये तुम्हाला 10वीचे डिटेल्स टाकायचे आहेत. यामध्ये जे 10वीला डिटेल्स होत्या म्हणजे की जसं की 10वीला कोणत्या स्टेटमधून तुम्ही 10वी पास झाला असाल त्याचं लिहायचं आहे तपशील. 10वीपासून वर्ष कोणतं होतं त्या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्याचबरोबर 10वीचा सीट नंबर कोणता होता. त्याचबरोबर हिंदी गणिताला किती मार्क, विज्ञानला, इंग्रजीला किती मार्क आणि 10वीला एकूण किती मार्क होते ते लिहायचे. त्याचबरोबर HSC झाली, डिप्लोमा किंवा तुमचं जे स्कॉलरशिप असेल ते लिहायचं आहे. त्याचबरोबर कोणतं बोर्ड होतं ते, एक्झाम कधी दिली होती 12वीची किंवा जी एक्झाम दिली असेल ती लिहायची आहे. त्याचबरोबर त्याचा सीट नंबर लिहायचा आहे, नेम ऑफ मदर आणि तुमचं 12वीच्या मार्कशीटप्रमाणे नाव टाकून तुम्हाला या ठिकाणी प्रोसीड ऑप्शन क्लिक केला आहे. प्रोसीड ऑप्शन क्लिक केल्यानंतर तुम्हाला 12वीचे डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहेत. ते डिटेल्स वगैरे ते आहेत चेक करायचे आणि सेव्ह ऑप्शन क्लिक करायचं.
त्यानंतर तुम्ही जे किंवा नीट दिले असेल त्या ठिकाणी त्याचं एस तपशील यायचा आहे, दिले असले एस किंवा नो करायचा आहे. त्याचबरोबर नीट असेल तर नीटचा तपशील असेल एस किंवा नो करायचा आहे. त्याचबरोबर HEC असेल HECचा डिटेलनुसार तुम्हाला जर ॲडमिशन घ्यायचं असेल तशा स्वरूपात या ठिकाणी तुम्हाला माहिती या ठिकाणी भरायची आहे. मी या ठिकाणी जी CET आहे त्यानुसार या ठिकाणी त्याची माहिती आहे त्या ठिकाणी भरलेली आहे. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला फोटो आणि सही अपलोड करायची आहे. मी तुम्हाला फोटो या ठिकाणी 3.5 सेंटीमीटर ते 4.5 दरम्यान अपलोड करायचं आहे. JPG फॉर्मॅटमध्ये या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचं आहे. मी या ठिकाणी फोटो आणि सही हे दोन्ही या ठिकाणी स्कॅन करून या ठिकाणी अपलोड करून तुम्हाला दाखवणार आहोत. ओके, तर अशा पद्धतीने फोटो सही अपलोड झाले. सेव्ह आणि प्रोसेस ऑप्शन क्लिक केल्याने तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. इंडियन नॅशनॅलिटी असेल, डोमासेल असेल, त्याचबरोबर कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी, नॉन क्रिमिनल असेल, SSC सर्टिफिकेट, मार्कशीट, HEC आणि PCM PCBचं मार्कशीट तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचं. तर मी ही सगळी डॉक्युमेंट्स स्कॅन करून या ठिकाणी तुम्हाला अपलोड करून दाखवणार आहोत. ओके, तर मित्रांनो आपण सर्व डॉक्युमेंट्स अपलोड केल्यानंतर सेव्ह आणि प्रोसेस ऑप्शन क्लिक करायचे आहेत. यामध्ये तुम्हाला CETमध्ये जर 800 रुपये फी भरली असेल आणि ओपनमध्ये जर तुमचं NCL वगैरे नसेल तर या ठिकाणी 200 रुपये फी भरून तुम्ही ओपनमध्ये सुद्धा वर्ग करू शकता. मात्र हा विद्यार्थी OBCमध्ये असल्यामुळे त्याला 800 रुपये फी या ठिकाणी त्यांची घेतलेली आहे. या ठिकाणी सेव्ह ऑप्शन क्लिक केल्याने तुमचा फॉर्म प्री होणार आहे. पुन्हा एकदा मित्रांनो तुम्ही फॉर्म एकदा चेक करायचा आहे. फॉर्ममध्ये काही करेक्शन असेल या ठिकाणी तुम्हाला करेक्शन तुम्हाला सुद्धा करायचे आहे. नसल्यास या ठिकाणी तुम्हाला फायनल सबमिट ऑप्शन तुम्हाला क्लिक करून फायनल सबमिट या ठिकाणी फॉर्म करायचा आहे. ओके, तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही फर्स्ट इयरचा इंजिनिअरिंगचा ॲडमिशन फॉर्म भरू शकता. मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करा. धन्यवाद.